नमस्कार. आपले साधनाविषयी जे व्हिडिओ आहेत त्याला तुम्ही जो काही प्रतिसाद देत आहात त्याबद्दल खरंच धन्यवाद. आणि तुम्हाला हे व्हिडिओ आवडत आहेत, विषय आवडत आहेत. यामध्ये एक प्रश्न आलेला आहे आणि तो प्रश्न कदाचित आपल्याला देखील पडू शकतो आणि तो मला पण पडलेला होता. त्याचं उत्तर आपण देऊया म्हणजे आपल्याला पुढचे व्हिडिओ बनवणं जरा जास्त सोपं जाणार आहे. तर प्रश्न अशा स्वरूपाचा आहे. तो प्रश्न खरं तर खूप जणांनी विचारलेला आहे. हा प्रश्न आपण बघूया की एवढे देव आपल्याकडे आहेत तर नक्की कोणत्या देवाची साधना करावी? हा प्रश्न तुम्हाला देखील पडला असेल की साधना तर करायला सांगितलेली आहे आपल्या धर्मामध्ये किंवा आपल्या आईवडिलांनी किंवा आपण पण सांगतो आहे, तर साधना कोणत्या देवाची करावी? लक्षात घ्या, साधना फक्त देवाचीच केली जाते हीच कल्पना मुळात चुकीची आहे. साधना म्हणजे काय की मला एखादी गोष्ट साध्य करायची आहे, तर ती साध्य करण्यासाठी मी जे प्रयत्न करतो, जे मी माझं डेली रुटीन आहे याला साधना म्हटलं गेलं आहे. उदाहरणार्थ 10वीच्या मुलाला जर चांगले मार्क्स आणायचे असतील आणि तो वर्ष 2 वर्ष 9वी पासूनच अभ्यासाला सुरुवात करतो, तर ती त्याच्यासाठी साधना आहे. आता आपल्या बाबतीमध्ये होतं असं की आपलं जे काही डेली रुटीन आहे किंवा आपल्याला आत्ता साध्य काय करायचं आहे, तर चांगलं आपलं आयुष्य हवं आहे, चांगलं आरोग्य आपल्याला हवं आहे आणि त्याचबरोबर आपल्याला आपल्या जीवनामध्ये अध्यात्म याची गरज असते. तर मी आध्यात्मिक आहे किंवा मला अध्यात्मामधलं समजतं किंवा अध्यात्मामुळे माझं मन शांत होतं असं अनेकांना वाटतं आणि त्यात गैर काहीच नाही आहे, ते वाटलंच पाहिजे. तर अशा वेळेला आपण काही आध्यात्मिक साधना पाहतो. याच्यामुळे होतं असं की आपलं मन, बुद्धी, चित्त जे आहे ते शांत होतं, एकाग्र होतं, आपल्याला मार्ग सापडतो. दिवसभरामध्ये इतके सगळे झंझट असते, इतके सगळे आपल्या मागे व्याप असतात. त्या व्यापातून आपण स्वतःसाठी काही वेळ देतो आणि तो वेळ आपण देवाच्या माध्यमातून देतो, आपण मंत्रांच्या माध्यमातून देतो. त्यामुळे साधना हा जो प्रकार आहे आपल्याला अधिक जवळचा वाटतो. मग साधना कोणत्या देवाची करावी? तर लक्षात घ्या की आपल्या प्रत्येकाची ना जशी प्रकृती आहे, कोणाची कफ आहे, वात आहे, कोणाला थंडी सहन होते, कोणाला सहन होत नाही, तसं आपल्या प्रत्येकाच्या प्रकृतीमध्येच काही साधना आहे. म्हणून तर बघा, कळत नकळतपणे आपण कधी गणपतीचे भक्त बनतो, कधी देवीचे भक्त आपण बनतो, कधी आपण शिवाला मानतो, काही लोक शिवाला मानतात, काही लोक हनुमानाला मानतात. तर हे सगळं कशामुळे होतं? तर आपलं जे काही एकंदरीत आपलं व्यक्तिमत्व आहे, आपली प्रकृती आहे, आपला स्वभाव आहे किंवा आपल्याला त्याविषयी असणारी समज आहे, आपल्याला आवड आहे, याच्यामुळे या गोष्टी होत असतात. आत्ता आपण अनेक प्रकारच्या साधना बघणार आहोत. हनुमान चालीसामध्ये आपण अनेक प्रकारच्या साधना आपण बघणार आहोत. नंतर आपण ललिता सहस्रनाम देखील सुरू करणार आहोत. अनेकांनी जे जे सांगितलं मी सगळ्या गोष्टी करणार आहे, आपण पाहणार आहोत जे मला माहिती आहे त्या अनुषंगाने. तर आपल्याला जे योग्य वाटतं, ज्याच्यामुळे माझं मन शांत होतं, माझी बुद्धी शांत होते, ती साधना मी करणं कधीही चांगलं. आपल्याला अनेक पदार्थ बनवता येतात किंवा पदार्थ बनवण्याचे अनेक व्हिडिओ असतात. आपण प्रत्येक व्हिडिओ किंवा प्रत्येक पदार्थ आपण नाही बनवून बघत ना. आपण त्याच्यापैकी जे योग्य वाटतं, जे मला आवडतं, जे रुचतं, जे पचतं, तीच आपण गोष्ट करतो आहे. आत्ता आपण जे काही पाहतोय त्यामध्ये काही लोकांची समस्या अशी आहे की मला आत्मविश्वास नाही आहे, काहींची समस्या अशी आहे की मला स्थिरता नाही आहे, काहींची समस्या अशी आहे की मला पैसा मिळत नाही आहे, काहींना नोकरी मिळत नाही आहे, काहींना अभ्यासामध्ये मन लागत नाही आहे, काही अभ्यास करतात पण त्यांना चांगलं यश मिळत नाही आहे, काहीजण खूप स्ट्रगल करतात पण योग्य तो मार्ग मिळत नाही आहे, तेवढं फळ मिळत नाही आहे. तर या प्रत्येकासाठी साधना सांगितली गेलेली आहे. त्यामुळे तुम्ही प्रत्येक व्हिडिओ बघा आणि या व्हिडिओच्या माध्यमातून माझी काय कंडिशन आहे याच्यानुसार आपल्याला तो व्हिडिओ की त्याच्यातली साधना आपण काय करायची, कशी करायची हे आपल्याला समजणार आहे. आणि आपल्याला असं वाटतं की ह्या व्हिडिओची गरज किंवा ह्या साधनेची गरज किंवा ह्या उपायाची गरज अजून कोणाला तरी आहे, त्याच्यापर्यंत हा व्हिडिओ आपण पाठवूया. पण आपल्या पूर्वजांनी एक गोष्ट केलेली आहे की कोणत्याही एका गोष्टीवर किंवा कोणत्याही एका मार्गाने आपल्याला काही सांगितलेलं नाही आहे. म्हणून आपल्याकडे उपासनेचे नियम अनेक आहेत, आपल्याकडे उपास्य देवता अनेक आहेत आणि आपल्याकडे साधना देखील अनेक सांगितल्या गेलेल्या आहेत. त्यामुळे आपण अशा साधना बघणार आहोत ज्याच्या माध्यमातून आपलं मन, बुद्धी, चित्त हे शांत होणार आहे, एकाग्र होणार आहे आणि त्याचबरोबर आपल्याला खूप छान वाटणार आहे. शेवटी आपण मंत्र काय किंवा अध्यात्म काय किंवा साधना काय हे काहीतरी मिळवण्यासाठी करतोच, पण त्याचबरोबर आपण आत्मशांतीसाठी, मनःशांतीसाठी ह्या गोष्टी करत असतो. त्यामुळे तुम्ही हे सगळे व्हिडिओ नक्की पहा आणि तुम्हाला आवडत आहे त्याबद्दल खरंच खूप धन्यवाद. आपल्या येणाऱ्या कालावधीमध्ये काही साधना आपण करून घेणार आहोत. तर त्याविषयी माहिती हवी असेल तर तुम्ही ह्या क्रमांकावरती संपर्क करा.
दिनांक 9 ते 14 फेब्रुवारी 2026ला अशीच एक साधना आपण ऑनलाईन लाईव्ह करणार आहोत. तर त्याविषयी अधिक माहिती हवी असेल त्या क्रमांकावर संपर्क करा. तुम्हाला त्याविषयी माहिती मी देणार आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमचे अनेक प्रश्न जे आहेत त्याची उत्तरं मी देणार आहेत आणि इथून पुढे व्हिडिओ जे जरा लवकर येतील. धन्यवाद.